आता बातमी येते मराठा आंदोलक मनोज जरांगेंसंदर्भातली। मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आरपारच्या लढाई संदर्भातला एल्गार पुकारलेला आहे। 29 ऑगस्टला आपण आता आरपारची लढाई करणार आहोत असं मनोज जरांगेंनी म्हटलं। या अनुषंगाने आता आपण पावलं टाकतोय असंही त्यांनी सांगितलं। निर्णायक आंदोलन असेल असंही त्यांनी सांगितलं। हैदराबाद गॅझेटियरनुसार 28 ऑगस्टच्या आत प्रमाणपत्र द्या, अन्यथा 29 ऑगस्टपासून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। याशिवाय आंदोलकांवरील सर्व केसेस मागे घेईपर्यंत 29 ऑगस्टचं आंदोलन मागे घेणार नाही असा इशाराही जरांगेंनी दिला। तर मनोज जरांगेंनी नेमक्या कोणत्या मागण्या केल्या आहेत आणि काय इशारा दिलाय ते बघूया। 29 ऑगस्टला म्हणजे 1 महिन्यानंतर आता 29 जुलै शेवटचं खूप मोठं आंदोलन, निर्णायक आंदोलन करायचं। शेवटचं आंदोलन करायचंय आणि निर्णायक करायचंय। 3 वर्ष हा संघर्ष चालू आहे। पुन्हा मराठ्यांचे प्रश्न मागे नाही राहिले पाहिजेत। शेवटचं आंदोलन, निर्णायक आंदोलन करायचं, इतकं ताकदीनं करायचं, पुन्हा मराठ्यांचे प्रश्न मागे ठेवायचे नाही। हे 3 वर्ष झाले म्हणजे केसेस मागे घेऊन करे बाबा, आमच्या लेकरांना इतकं मारून आमच्यावरच केसेस। कोणची प्रक्रिया करायची तुम्हाला? मराठी समजूनच घ्या। आता आपण हल्ल्यासाठी आलोच नाहीये तिथं। निर्णायक तुकडा पाडायचा म्हणल्यावर आता जागा सोडायच्या नाही, तरी मागे घेत नाहीत। सगळ्या केसेस मागे होईपर्यंत 29 ऑगस्टचं आंदोलन थांबवायचं नाही।